हॅलो एव्हरीवन हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक. आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक्सरसाइज सोल्युशन्स आणि टॉपिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट. हे एक्सरसाइज सोल्युशन्स डिस्कस करताना आपण ह्या लेवलला पोचणार आहोत की तुम्हाला हे तर सगळे न्यूमरिकल्स क्वेश्चन्स कळतीलच, त्याचबरोबर सिमिलर टाईपचे जर दुसरे कुठले क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व करायचे आहेत तर ते सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकाल. तर आपण सुरुवात करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. L1 M1 T-2 इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर. आपल्याला काय विचारलं आहे? L1 M1 T⁻², हा डायमेन्शनल फॉर्म्युला कुणाचा विचारला आहे. आपण एक एक क्वांटिटी घेऊन चेक करूयात. फर्स्ट क्वांटिटी काय सांगितली आहे बघा आपल्याला, इट इज द व्हेलॉसिटी. आपण जर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघितला, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, आणि आपण जर डायमेन्शन पुटअप केल्या, डिस्टन्सच्या काय येतात L1, टाईमच्या काय येतात T1. आफ्टर सॉल्विंग दिस आपल्याला काय येईल L1 T-1. ओके. त्याच्यानंतर सेकंड आपण काय सांगितलं क्वांटिटी, ॲक्सिलरेशन. व्हॉट इज ॲक्सिलरेशन? ॲक्सिलरेशन इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आपण जर इथं डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी पुटअप केल्या L1 T-1, डायमेन्शन्स ऑफ टाईम T1, आफ्टर सॉल्विंग दिस आपल्याला काय येईल आन्सर L1 T-2. म्हणजे हा सुद्धा फॉर्म्युला नाही. थर्ड क्वांटिटी जी आपल्याला सांगितली आहे ती कोणती आहे बघा, इट इज द फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? बाय युझिंग द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला काय सांगतोय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. डायमेन्शन्स ऑफ मास काय आहेत M1, ॲक्सिलरेशन आपण आत्ताच काढलेले आहेत L1 T-2, आणि आफ्टर सॉल्विंग दिस आपल्याला काय मिळेल बघा L1 M1 T-2. आणि आपल्याला सुद्धा हेच विचारलं आहे का बघा L1 M1 T-2. सो आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, इट इज द फोर्स. L1 M1 T-2 इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फोर्स. खूप साऱ्या मुलांना हे डायरेक्टली सुद्धा त्यांनी सॉल्व केलं असेल, कारण आपल्याला खूप ठिकाणी आपण फोर्सचा फॉर्म्युला यूज केला होता, त्यामुळं डायमेन्शन तुम्हाला पाठ असतील फोर्सच्या सुद्धा. ओके. आपण बघूयात सेकंड क्वेश्चनकडे. सेकंड क्वेश्चन तुम्हाला काय सांगतोय बघा, द एरर इन द मेजरमेंट्स ऑफ द साईड ऑफ रेक्टँगल इज 1%. एक रेक्टँगल घेतला सपोज करा, ह्या रेक्टँगलची आपण लेंथ L घेतली, विड्थ W घेतली. आपल्याला काय विचारलं आहे, आपल्याला काय सांगितलं आहे बघा, पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ साईड्स, म्हणजे पर्सेंटेज एरर इन L इज इक्वल टू किती आहे 1%, अँड पर्सेंटेज एरर इन द W इज इक्वल टू किती आहे आपल्याकडे 1%. दिस इज गिवन टू यू. ओके. आपल्याला पुढे काय विचारले बघा, व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ एरिया. आता एरियामधला आपण फॉर्म्युला काय बघा, एरियाचा फॉर्म्युला काय आहे L इंटू W. आता आपण जर इथं याला सॉल्व करायला गेलं तर आपण काय सांगू शकतो, पर्सेंटेज एरर इन एरिया इज इक्वल टू पर्सेंटेज एरर इन L प्लस पर्सेंटेज एरर इन W. आठवलं का बघा, आपण कोणता फॉर्म्युला वापरला, एरर्स इन मल्टिप्लिकेशनचा. या ठिकाणी आपण कोणता फॉर्म्युला वापरलेला आहे, पर्सेंटेज एरर्स इन मल्टिप्लिकेशन. ओके. पर्सेंटेज एरर इन मल्टिप्लिकेशनचा आपण फॉर्म्युला यूज केला आहे. तुम्हाला आठवेल का बघा, जर y इज इक्वल टू A इंटू B असेल तर पर्सेंटेज एरर इन y इज इक्वल टू काय असायचं, पर्सेंटेज एरर इन A प्लस पर्सेंटेज एरर इन B. आपण तीच प्रॉपर्टी वापरली. आता आपला आन्सर काय येईल बघा, 1% प्लस 1%. सो पर्सेंटेज एरर इन A इज इक्वल टू किती आलेला आहे 2%. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर C. याचा सुद्धा आन्सर किती आलेला आहे, C आलेला आहे. आपला आन्सर किती आलेला आहे 2%. लक्षामध्ये आलं सगळ्यांच्या, काही डाऊट कन्फ्युजन नाही. ओके. त्याच्यानंतर आपण जाऊयात आता थर्ड क्वेश्चनकडे. हा क्वेश्चन नंबर थर्ड आपल्याला काय सांगतोय बघा, लाईट इयर इज द युनिट ऑफ. आठवली का बघा द कन्सेप्ट ऑफ लाईट इयर. आपण लाईट इयरला काय सांगायचो रे, आठवतंय का बघा, लाईटची स्पीड आपण किती घ्यायचो, लाईटची स्पीड आपण घ्यायचो C इज इक्वल टू 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंद. एका सेकंदामध्ये लाईट किती डिस्टन्स कव्हर करायची, 3 लाख किलोमीटर. ओके. लाईट एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स कव्हर करायची, 3 लाख किलोमीटर. ओके. आता आपण जर याच ह्याच्यानं बघितलं, 2 सेकंदामध्ये लाईट किती जाईल 6 लाख किलोमीटर, 3 सेकंदामध्ये किती जाईल 9 लाख किलोमीटर, अँड सो ऑन. तर अशा पद्धतीनं एका इयरमध्ये लाईट जे काही डिस्टन्स कव्हर करेल त्याला आपण काय म्हणतो, लाईट इयर. दॅट्स वाय लाईट इयर इज द युनिट ऑफ डिस्टन्स. आपल्याला डिफाईन कसं करू शकतो बघा लाईट इयरला, लाईट इयर इज नथिंग बट डिस्टन्स कव्हर्ड बाय लाईट
लाईट इयर इज नथिंग बट डिस्टन्स कवर्ड बाय लाईट. इट इज नथिंग बट द डिस्टन्स कवर्ड बाय लाईट इन 1 इयर. आणि जर तुम्हाला लाईट इयरची व्हॅल्यू विचारली असती तर तुम्ही कसं सांगू शकला असतात बघा. लाईट इयरची व्हॅल्यू तुम्ही कशी काढू शकला असतात. इट इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इंटू एका वर्षामध्ये किती दिवस असतात 365 इंटू किती आवर्स असतात 24, किती सेकंद असतात 3600. आणि तुम्ही त्याला सॉल्व्ह केलात ही व्हॅल्यू कोणाची असणार आहे लाईट इयरची. हे सेकंद कॅन्सल आउट होईल. याचं युनिट काय येईल मीटर. कन्सेप्ट कळाली का बघा. कन्सेप्टसुद्धा कळणं तुम्हाला महत्त्वाचं आहे कारण पोपटपंची तुम्हाला फार वेळ साथ देणार नाही. ओके. आता क्वेश्चन नंबर तुमचा जो 4th आहे तो काय सांगतोय बघा आपल्याला. डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी आर सेम ॲज दॅट ऑफ. आपल्याला काय विचारले डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी. तुम्हाला आठवतात का बघा रे डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी आपण कसं काढू शकतो. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे हाफ इंटू mv². अच्छा, हाफचा मतलब नाही डायमेन्शन काढताना कारण हाफ काय तुमचा एक मॅग्निट्यूडचा कॉन्स्टंट आहे. डायमेन्शन्स ऑफ मास काय येतात m1. अच्छा, डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी किती आहेत रे L1 t-1 आणि याचा काय केला आपण स्क्वेअर केला म्हणजे उत्तर किती येईल बघा. डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी m1 इंटू L⁻², T⁻². याला आपण सॉल्व्ह करूयात. उत्तर काय येईल बघा L2 m1 t-2. ह्या डायमेन्शन्स कुणाच्या आलेल्या आहेत कायनेटिक एनर्जीच्या. ओके. आता आपल्याला काय विचारलं आहे ह्या ज्या डायमेन्शन्स आहेत कायनेटिक एनर्जीच्या आणि आणखी कुणाच्या सेम आहेत असं तुम्हाला विचारले तर आपण याला सॉल्व्ह करू शकतो. आपण काय करूयात एक एक क्वांटिटीच्या डायमेन्शन्स आपण चेक करूयात. तर पहिली क्वांटिटी काय आहे बघा ऑप्शनमधली फोर्स आहे. डायमेन्शन्स ऑफ फोर्स आत्ता आपण वरती काढल्या होत्या तुम्ही बघू शकतात काय आल्या होत्या L1 m1 t-2 म्हणजे फोर्स ऑप्शन नाही आहे. ओके. सेकंड काय आहे ऑप्शन ॲक्सिलरेशन. आपण आत्ताच वरती काढल्या होत्या. डायमेन्शन्स ऑफ ॲक्सिलरेशन काय आहेत रे डायमेन्शन्स ऑफ ॲक्सिलरेशन इज इक्वल टू किती आलेले आहेत आता इट इज L⁻1 T⁻2 म्हणजे हा सुद्धा ऑप्शन नाही आहे. आपण चेक करूयात थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शन तुम्हाला काय सांगतोय बघा. थर्ड ऑप्शन आहे तुमचा वर्कचा. वर्क इज इक्वल टू काय रे तुमचा थर्ड ऑप्शन कुणाचा आहे इट इज फॉर द वर्क. वर्कचा फॉर्म्युला सांगा बरं काय आहे. वर्क तुम्हाला काय सांगतोय बघा. वर्कला आपण कसे घेतो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क म्हणजे काय आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डायमेन्शन्स ऑफ फोर्स काय येतात L1 m1 t-2. डायमेन्शन्स ऑफ डिस्प्लेसमेंट किती येतील दे आर नथिंग बट L1 डिस्टन्सेस आहे ना. ओके. ह्याला सॉल्व करा. उत्तर किती आलं L2 m1 t-2. L2 m1 t-2. सो तुम्ही काय सांगू शकतात डायमेन्शन्स ऑफ वर्कच्या आणि कुणाच्या सेम आलेल्या आहेत कायनेटिक एनर्जीच्या सेम आलेल्या आहेत. सो द करेक्ट ऑप्शन इज अगेन सी. तुमचा आन्सर पुन्हा काय आलेला आहे सी आलेला आहे. डायमेन्शन्स कुणाच्या सेम आहेत वर्कच्या आणि कायनेटिक एनर्जीच्या सेम आहेत. जर तुम्ही 9th क्लासचा टॉपिक आठवला वर्क एनर्जी पॉवर त्यातसुद्धा तुम्ही चर्चा केलेली असेल की वर्क आणि एनर्जी इंटरचेंजेबल आहेत. आलं लक्षामध्ये. प्रेशरच्या काढायची इच्छा असेल तर काढून बघा. कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही वापरणार फॉर्म्युला जर काही मुलांना इच्छा असेल की फोर्सला पण चेक करायची प्रेशरला पण चेक करायची तर यूज करा फॉर्म्युला प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला यूज करा इट इज द फोर्स पर युनिट एरिया. डायमेन्शन्स फोर्सच्या पुटअप करा एरियाच्या पुटअप करा. फोर्सचे डायमेन्शन्स काय आहेत परत एकदा L1 m1 t-2. डायमेन्शन्स ऑफ एरिया काय आहेत रे कुणाचा पण एरिया बघा सर्कलचा घेतला तर काय येईल πr². सो एरियाचे डायमेन्शन्स काय आहेत L⁻2 कारण आपण कुठलाही एरिया काढताना लेंथ जी आहे ती 2 वेळेस येते आहे म्हणजे इथं किती आलेलं आहे L2 आणि आपला आन्सर किती येईल L⁻1 m⁻1 T⁻2. म्हणजे प्रेशरसुद्धा करेक्ट आन्सर नाही. करेक्ट आन्सर काय आलेलं आहे आपलं वर्क आलेलं आहे. आलं लक्षामध्ये. करेक्ट आन्सर काय आलं आपलं वर्क आलेलं आहे. समजल्यात सगळ्या गोष्टी. आपण बघूयात आपला लास्ट MCQ. शेवटचा MCQ काय सांगतोय बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल युनिट. फर्स्ट काय सांगितलंय बघा सेंटीमीटर. सेंटीमीटर कोणती क्वांटिटी रिप्रेझेंट करते सेंटीमीटर युनिट आहे लेंथचं. ओके. इट इज अ फंडामेंटल क्वांटिटी. kg काय सांगते बघा युनिट तुम्हाला मासचं सांगते. माससुद्धा काय आहे तुमची फंडामेंटल क्वांटिटी. इथं काय विचारलं तुम्हाला परत सेंटीग्रेड
आता सेंटीग्रेड काय आहे परत, इट इज अ युनिट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर पुन्हा एकदा बघा कशी क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी. इथं वोल्ट जर बघितलं, वोल्ट कशाचं युनिट आहे, पोटेन्शियल डिफरन्सचं, आणि पोटेन्शियल डिफरन्स इज नॉट अ फंडामेंटल क्वांटिटी. सो आपलं करेक्ट आन्सर काय आलेलं आहे, आन्सर डी आलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट कोणतं नाही आहे, वोल्ट नाही आहे. कारण हे जे सेंटीमीटर आहेत, किलोग्रॅम आहेत, सेंटीग्रेड आहेत, हे सगळे कसे आहेत, आपण जे 7 फंडामेंटल क्वांटिटीची चर्चा केली होती त्यांचे युनिट आहेत. आलं लक्षामध्ये, तुम्हाला सगळे MCQ लक्षात आलेत. ओके, काही डाऊट असेल तर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकतात. आलं लक्षामध्ये. आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. हे जे क्वेश्चन्स आहेत, नेक्स्ट क्वेश्चन्स हे तुमचे 1 और 2 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत, शॉर्ट आन्सर टाईप. ह्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे बघा, स्टार ए इज फार्दर दॅन, हे 1 और 2 मार्क्ससाठीचे क्वेश्चन्स आहेत, थेरी क्वेश्चन्स. या क्वेश्चनमध्ये काय विचारले बघा आपल्याला, स्टार ए इज farther than the star B, which star will have a large parallax angle. तुम्हाला काय सांगितलंय, सपोज करा हे तुम्ही आहेत, हे जे PQ पॉईंट आहेत हे तुम्ही जिथून कुठून मोजायलात ते पॉईंट आहेत, आणि स्टार ए जो आहे हा स्टार ए आहे, याचं डिस्टन्स किती घेतलं बघा आपण, याचं डिस्टन्स घेतलं DA. ओके, आणि हा जो सेकंड स्टार आहे स्टार बी, याचं डिस्टन्स किती घेतलं आपण, इट इज DB घेतलं. आपल्याला काय सांगितलं बघा, डिस्टन्स ऑफ ए इज मोर दॅन डिस्टन्स ऑफ बी, दिस इज गिवन टू यू. ओके, हा प्रश्न कशावरचा आहे, हा प्रश्न आहे आपला पॅरालॅक्स मेथडचा. हा प्रश्न कशावरचा आहे, पॅरालॅक्स मेथडचा. ओके, आता याला कसं सॉल्व्ह करता येईल बघा बरं, सिम्पल. आपण जर या ठिकाणी एक फॉर्म्युला वापरला, सपोज करा हे जे डिस्टन्स आहे ह्याला आपण किती घेऊयात, स्मॉल डी घेऊयात. ओके, ह्या BDला हे जे डिस्टन्स PQ आहे, PQ इज इक्वल टू D, ह्याला आपण काय म्हणूयात, आर्क म्हणूयात. ओके, आता पॅरालॅक्स मेथडचा फॉर्म्युला जो आपल्याला सांगायचा तो काय सांगायचा आहे आपल्याला, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. या ठिकाणी अँगलचा फॉर्म्युला काय आहे, थीटा. आर्कला आपण किती घेतलंय, D घेतलंय, आणि डिस्टन्सला किती घेतलंय आपण, कॅपिटल D घेतलंय. हा वाला पार्ट कळाला का बघा सगळ्यांना, डाऊट कन्फ्युजन नाही तुम्हाला याच्यामध्ये काहीच. ओके, आता लक्षपूर्वक जर बघितलात तर ह्या आपल्या एक्झाम्पलसाठी D सेम आहे का बघा दोघांसाठी पण, जे पृथ्वीवरचं डिस्टन्स आहे ते D काय आहे तुमच्यासाठी, सेम आहे. जर D सेम असेल तर आपण काय सांगू शकतो, थीटा इंटू D इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि जर थीटा इंटू D कॉन्स्टंट असेल तर तुम्ही काय सांगू शकतात, थीटा प्रोपोर्शनल टू 1/D. आलं का लक्षामध्ये बघा, म्हणजे एखादा स्टार तुम्ही जितक्या दूर 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 जाताल तिथला हा जो पॅरालॅक्स अँगल आहे तो काय होत जाईल, छोटा 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 होत जाईल. आणि या केसमध्ये बघा आता डिस्टन्स जितकं वाढेल तितका थीटा काय होत जाईल तुमचा, कमी कमी होत जाईल. आणि तुम्ही काय सांगू शकतात, ॲज थीटा ए इज मोर दॅन थीटा बी, दॅट्स वाय आपण काय सांगू शकतो, अँगल ऑफ ए इज लेस दॅन अँगल ऑफ बी. सो पॅरालॅक्टिक अँगल जो मोठा आला तो कुणाचा आला रे, पॅरालॅक्टिक अँगल थीटा बीचा मोठा आला आहे. तुम्ही बघितल्या पण सांगू शकतात, एवढं करायची गरज पण नाही. हे 2 पॉईंट घेतले P आणि Q, आपल्याला स्टारला जॉईंट करायचं होतं. ऑब्वियसली स्टार जितका दूर असेल तितका तुमचा काय असणार आहे, अँगल छोटा असणार आहे. सपोज करा एखादा स्टार खूप जवळ असता तर अँगल आणखी मोठा आला असता. हा जर स्टार C असला तर तिथला अँगल थीटा C काय आला असता, आणखी मोठा आला असता. आलं लक्षामध्ये. म्हणजे सपोज करा आपण पृथ्वीला कम्पेअर केलो आणि पृथ्वीच्या रिस्पेक्टिव्हली आपण मूनचा अँगल घेतला आणि सनचा घेतला, तर ऑब्वियसली जो सूर्याचा पॅरालॅक्टिक अँगल आहे तो खूप खूप कसा असणार आहे, छोटा असणार आहे. आलं लक्षामध्ये. सो आपला आन्सर काय येईल या केसमध्ये, द बी स्टार विल हॅव द लार्जर पॅरालॅक्टिक अँगल. आलं लक्षामध्ये नक्की. आपण पुढे जाऊयात. What are the dimensions of the quantity L under root L by G? Here L being the length and G is the acceleration due to gravity. तुम्हाला काय सांगितलंय बघा, L म्हणजे सांगितलंय लेंथ. ओके, पुढे काय सांगितलंय बघा, G इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तुम्हाला विचारलंय काय आता, ह्या कम्प्लीट याच्या डायमेन्शनल फॉर्म्युला काय असेल. ओके, या कम्प्लीट याच्या डायमेन्शन्स काय असेल. सगळ्यात अगोदर एलच्या डायमेन्शन्स L1 आल्या, डिस्टन्स आहे बेसिक क्वांटिटी.
आणि ॲक्सिलरेशनच्या डायमेन्शन्स कशा काढल्या आपण? ॲक्सिलरेशन इज इक्वल टू काय आहे? व्हेलॉसिटी अपॉन टाईम. व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय आहे? डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, आणि याला आपण जर सॉल्व्ह केलं तर हे किती आलं? L1. हे किती आलं? T2. आपलं उत्तर किती आलेलं आहे? L1 T-2. तुम्हाला पार्टसुद्धा असतील क्वांटिटी, काही मुलं करत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही डबल सांगतो. ओके, आता आपल्याला काय काढायचे आहेत? डायमेन्शन्स ऑफ L/G काढायचे आहेत. सिम्पल, आपण पुटअप करूया त्या ठिकाणी. डायमेन्शन्स ऑफ L किती येतात? L चा पॉवर 1. ओके, त्याच्यानंतर आपण काय घेतलं? अंडर रूट. ओके, अंडर रूटला आपण कसं लिहू शकतो? ह्या अंडर रूटला आपण लिहू शकतो, ह्या Lचा डायमेन्शन्स किती आला? L1. आणि Gच्या डायमेन्शन्स काय होत्या? L1 T-2. आणि हे जे अंडर रूट होतं यालाच मी काय घेतलं? पॉवर 1/2 केला. हे फरक पडणार नाही ना? ओके, आता पुढे बघा आपल्याला काय येईल? ह्याला सॉल्व करा. L1 कॅन्सल. सो हा पॉवर किती आला? Lचा पॉवर 1. हा Tचा पॉवर -2. वरजून काय झाला? +2. आणि पॉवर किती आहे? 1/2. आता स्क्वेअरचं रूट काढलात तर तुमचं उत्तर किती येईल बघा? तुमचं या ठिकाणी आन्सर किती येईल? मग या ठिकाणी आन्सर येईल L1 ला L1 आणि इथं काय येईल? Tचा पॉवर 1. आणि तुमचं फायनल आन्सर काय येईल मग? डायमेन्शन्स आर L1 T1. डायमेन्शन्स किती आलेले आहेत? L1 T1. तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकला असतात. ज्यांना डायरेक्ट करायचं ते काय करतील? ह्या रूटमध्येच व्हॅल्यू पुटअप करा. ज्यांना डायरेक्ट करायचं ते काय करतील? ह्या रूटमध्येच व्हॅल्यू पुटअप करा. हे आलं L1 आणि हे किती आलं? हे L1. हे L1 T-2. हे कॅन्सल, हे कॅन्सल. हे L1. हे Tचा पॉवर -2 वरजून काय झालं? +2. आणि याचं रूट किती येईल मग? L1 T1. आन्सर सेम येणार आहे. तुम्ही तुमची मेथड वापरू शकतात, काही अडचण नाही याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये? जायचं पुढे आपण. ओके, पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा? डिफाईन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर अँड मीन पर्सेंटेज एरर. अच्छा, आपण आठवते का बघा? एक आर्टिकलची आपण चर्चा केली होती. ते आर्टिकल कोणतं होतं? एरर्सबद्दलचं. अच्छा, आता एरर्सबद्दलचं आर्टिकल बघताना आपण काय बघितलं होतं बघा? एक रॅन्डम एरर असायचा, त्याला आपण रिमूव्ह करू शकत नव्हतो. मग त्यासाठी काय करायचं? सपोज करा A1, A2, A3 अप टू द AN ह्या काय येतात? मेजर्ड व्हॅल्यूज येतात. ह्या ज्या आहेत त्या काय येतात? दीज आर द मेजर्ड व्हॅल्यूज. ओके, मग आता खरी व्हॅल्यू कोणती वापरायची? म्हणजे सपोज करा तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट करायलात, तो कोणताही एक्सपेरिमेंट असेल. आयदर तुम्ही एखाद्याची लेंथ मोजत असाल, एखादं टेम्परेचर मेजर करत असाल, एखाद्याचा रेजिस्टन्स फाइंड आउट करत असाल, और वोल्टमीटर किंवा ॲम्मीटरची रिडिंग घेत असाल. व्हॉट एव्हर मे बी द एक्सपेरिमेंट. आता या केसमध्ये काय झालेलं आहे? A1, A2, A3 अप टू द AN अशा तुमच्या काय आल्या आहेत? मेजर्ड व्हॅल्यू झालेत. तर खरी व्हॅल्यू किती सांगणार तुम्ही? त्यासाठी हा पूर्ण खेळ आपण कुणाचा चालवतो? एररचा चालवतो. मग त्यासाठी आपण काय केलं? सुरुवातीला आपण काढली मीन व्हॅल्यू. आपण सुरुवातीला कोणती व्हॅल्यू काढली बघा रे? मीन व्हॅल्यू काढली. आता मीन व्हॅल्यू कशी काढली? ह्या सगळ्यांचा मीन घेतला, सगळ्यांचं ॲव्हरेज घेतलं. A1 + A2 अप टू द AN डिवायडेड बाय काय घेतलं आपण? N घेतलं. आणि ही व्हॅल्यू जी आली याला काय म्हणायचं? मीन व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू सुद्धा म्हणतात. ओके, याला तुम्ही कसं लिहू शकतात? इट इज द A मीन. काही काही पुस्तकामध्ये A ॲव्हरेज वापरले. डोंट गेट कन्फ्यूज. इट इज द ॲव्हरेज ऑफ ऑल द मेजर्ड व्हॅल्यूज. ओके, हा पार्ट कळाला का बघा? सो पहिला पार्ट तुम्हाला कळाला. A मीनची व्हॅल्यू कळाली का बघा? ओके, आता आपण काय करतो? जितक्या क्वांटिटी मेजर केलेल्या आहेत त्या प्रत्येकामध्ये ॲब्सोल्यूट एरर आहे असं मानतो. आता त्या प्रत्येकामध्ये आपण काय करतो? ॲब्सोल्यूट एरर आहे असं मानतो. आता हा ॲब्सोल्यूट एरर कसा काढायचा? तर सिम्पली बघा, मीन व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू ह्या दोघांच्या मधला जो काही डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲब्सोल्यूट एरर. आणि त्याला आपण सिम्बॉल काय घेतो? डेल्टा A घेतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, पहिली क्वांटिटी आपण किती आली? ती व्हॅल्यू मेजर केलेली A1 आली होती. मग त्यातला एरर किती असणार आहे? त्याला आपण म्हणूयात डेल्टा A1. डेल्टा A1 इज इक्वल टू काय येईल? A मीन मायनस A1. सिमिलरली डेल्टा A2 काढायचं आहे. डेल्टा A2 इज इक्वल टू काय येईल? A मीन मायनस A2 अँड द प्रोसेस गोज ऑन. लास्टला काय येईल तुमचं बघा? सगळ्यात डेल्टा AN. याचा अर्थ काय झाला? ॲब्सोल्यूट एरर जो AN मधला आहे तो किती असणार आहे? इट इज A मीन मायनस AN. तो किती असणार आहे? A मीन मायनस AN असणार आहे. आलं लक्षामध्ये? दुसरी गोष्ट, यांना युनिट असतंय.
याला पण युनिट आहे, कोणत्या मीन व्हॅल्यूला पण युनिट आहे आणि याला पण युनिट आहे. ओके, आपल्याला पुढे काय विचारले बघा आपल्या क्वेश्चनमध्ये, मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर. आता मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, सिम्पली ह्याला आपण दाखवतो डेल्टा ए मीननं. मीन ॲब्सोल्यूट एररमध्ये आपण फार काही अवघड काम करत नाहीत. आपण काय करतो, हे जे सगळे ॲब्सोल्यूट एरर्स आहेत त्याचा मीन काढायचा. कसा काढता येईल बघा, डेल्टा ए मीन इज इक्वल टू, पहिल्यामधला एरर किती होता, डेल्टा ए वन. फक्त घेताना याचं मॅग्नेट्यूड घ्यायचं, प्लस दुसरा एरर किती होता, डेल्टा ए टू, याचंसुद्धा काय घेतलं, मॅग्नेट्यूड. आणि हे काय आलं, डेल्टा ए एन, आणि या सगळ्यांचा काय घेतला आपण, मीन घेतला. याला आपण असं पण लिहू शकतो, इट इज इक्वल टू मीन ऑफ डेल्टा ए आय, आय इज इक्वल टू 1 to n डिवायडेड बाय n. ओके, आता या ठिकाणी घेताना हे मॅग्निट्यूड काय घ्यायचं बघा. तुम्हाला खूपदा एखादा प्रश्नसुद्धा विचारला जाईल की या ठिकाणी मॅग्निट्यूड का बरं घेतलं. मॅग्निट्यूड यासाठी घ्यायचं की तुम्ही वरती सॉल्व्ह करताना एखाद्या वेळेस व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल, एखाद्या वेळेस कशी येईल, निगेटिव्ह येईल. आणि जर तुम्ही डायरेक्टली ॲड केलात तर प्लस मायनस 0 होऊन जाईल. पण आपण एखादा डिव्हाइस तयार करताना, आपण एखादा एक्सपेरिमेंट करताना एररची व्हॅल्यू मॅक्झिमम घ्यायचा प्रयत्न करतो. आपण काय करतो, एररची व्हॅल्यू कशी घ्यायचा प्रयत्न करतो, मॅक्झिमम घ्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळं इथं जे काही मॅग्निट्यूड घ्यायचं तुम्हाला, आणि लक्षामध्ये एररला काय करायसाठी, मॅक्झिमाइज करायसाठी. ओके, हा झाला मीन ॲब्सोल्यूट एरर. त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय विचारले बघा, याच्यानंतर पुढे आपल्याला काय विचारले, रिलेटिव्ह एरर अँड मीन पर्सेंटेज एरर. आता नेक्स्ट आपल्याला काय विचारले, रिलेटिव्ह एरर म्हणजे नेमका काय, यालाच फ्रॅक्शनल एरर पण म्हणतात. आता रिलेटिव्ह एररला आपण कसं घेऊ शकतो बघा, रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह एररला आपण घेऊ शकतो या पद्धतीनं. हा जो रिलेटिव्ह एरर आहे, हा रिलेटिव्ह एररचा तुमचा फॉर्म्युला झाला. काय करायचं, सिम्पली हा रेशो आहे कुणाकुणाचा, मीन ॲब्सोल्यूट एररचा. इट इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर विथ मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यूचा आणि मीन ॲब्सोल्यूट एररचा जर तुम्ही रेशो घेतलात तर तुम्हाला काय मिळेल, रिलेटिव्ह एरर मिळेल. मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपण कसं घेऊ शकतो, डेल्टा ए मीन डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू, आणि हे जे काही येईल ह्याला काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररला युनिट नसतंय, इट डू नॉट हॅव एनी युनिट. याचं कारण काय, इट इज अ रेशो ऑफ टू सिमिलर क्वांटिटीज, आणि याला काय म्हणायचं, रिलेटिव्ह एरर. आता लक्षामध्ये एक तुम्हाला एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन पण आहे पुढे, त्यावेळेस तुमच्या कन्सेप्ट आणखी क्लिअर होऊन जातील. तुम्हाला पुढे काय सांगितलं बघा, आता लास्ट तुम्हाला विचारलं आहे पर्सेंटेज एरर. तुम्हाला लास्टला काय विचारलं आहे बघा, आता व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पर्सेंटेज एरर. लक्षात ठेवायचं आहे, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू 100. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू 100. आणि याला आपण कसं दाखवतो, पर्सेंटेजमध्ये. फॉर्म्युला कसा येईल बघा, डेल्टा ए मीन अपॉन ए मीन इंटू 100. तुम्ही तुमच्या 7th 8th जे काही पर्सेंटेजचे न्यूमरिकल्स बघितलात, तुम्ही त्या बेसिसवरती पण याला सॉल्व्ह करू शकतात. आणि याला काय म्हणतो आपण, पर्सेंटेज एरर. आता लक्षामध्ये कन्सेप्ट कळाली. ओके, जर कसं लिहायचं ह्याबद्दल डाऊट असेल तर तुमचे जे काही स्टेट बोर्डचं एक्सरसाइज सोल्युशन्स असतात त्यावरून ह्या काही गोष्टी कॉपी केलेल्या आहेत, तुम्ही ह्यासुद्धा बघू शकतात. कारण खूप साऱ्या मुलांना गोष्टी समजतात पण त्या नेमके लिहून काय घ्यायच्या कळत नाही. कारण 10वीपर्यंत तुम्हाला स्पून फिडिंगची सवय लागलेली आहे. त्यासाठी जर डाऊट असेल तर तुम्ही याच्यात बघू शकतात. बाय सिम्पली पॉजिंग द व्हिडिओ तुम्ही या गोष्टी बघू शकतात. ओके, आपण बघूयात पुढचा प्रश्न. If the measured values of the two quantities, if the measured values of the two quantities are a plus minus delta a and b plus minus delta a, delta a and delta b being the mean absolute errors, what is the maximum possible error in a plus minus b? Show that if z is equal to a by b, then what is the value of delta z by z. अच्छा, आपण सॉल्व करून बघूयात.
सपोज करा तुम्ही एखादे एक्सपेरिमेंट केलात आणि जी तुम्हाला एची व्हॅल्यू मिळाली आहे ती किती मिळाली आहे ए प्लस मायनस डेल्टा ए. बीची जी व्हॅल्यू मिळाली ती किती मिळालेली आहे बी प्लस मायनस डेल्टा बी. याचा अर्थ काय झाला रे, याचा अर्थ असा झाला ए मधला एरर प्लस मायनस डेल्टा ए आणि बी मधला एरर किती आहे प्लस मायनस डेल्टा बी. तुम्हाला पहिला प्रश्न याच्यातला काय विचारला आहे, व्हॉट इज मॅक्झिमम पॉसिबल एरर, व्हॉट इज मॅक्झिमम पॉसिबल एरर, व्हॉट इज मॅक्झिमम पॉसिबल एरर इन ए प्लस मायनस बी. तर याचं उत्तर काय असेल, इट इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. ओके, आपण सिम्पली काय करतो एरर्सची जी आहे ते काय करतो ॲडिशन करतो. ओके, हां पुढचा प्रश्न मात्र आपल्याला डीपमध्ये बघायचा आहे. हा शॉर्टकटमध्ये तुम्हाला विचारले तेवढंच, त्यामुळे आपण तितकंच सांगितलं. व्हॉट इज द मॅक्झिमम पॉसिबल एरर इन ए प्लस मायनस बी. किती असतोय मॅक्झिमम पॉसिबल एरर डेल्टा ए प्लस डेल्टा बी. हा काय असणार आहे मॅक्झिमम पॉसिबल एरर कुणामधला इन ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. ओके, दिस इज मॅक्झिमम पॉसिबल एरर, दिस इज मॅक्झिमम पॉसिबल एरर in addition or subtraction, in the addition or subtraction. ओके, हा पहिला पार्ट कळाला का बघा. सेकंड प्रश्न मात्र आपल्याला थोडासा डीपमध्ये बघायचा आहे. ओके, कारण हा विचारलाय पण तसाच. आता आपल्याला काय सांगितले बघा, सेकंड क्वेश्चन सॉल्व करायसाठी आपल्याला काय दिले बघा, z इज इक्वल टू ए डिवायडेड बाय बी आहे. तर आपल्याला शो काय करायचं आहे, आपल्याला शो काय करायचं आहे, आपल्याला डेल्टा झेड बाय झेड ही व्हॅल्यू किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात रिलेटिव्ह एरर आपल्याला काय करायचं आहे बघा, रिलेटिव्ह एरर इन डिव्हिजन. आपल्याला काय काढायचं आहे रिलेटिव्ह एरर इन डिव्हिजन. खूपदा तुम्हाला काय काढायचं आहे ह्या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आलं लक्षामध्ये. सो रिलेटिव्ह एरर इन डिव्हिजन आपल्याला काढायचं आहे. सेकंड याच्यातला पार्ट आपण सुरुवात करूयात. आपण बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, सपोज करा झेड मधला एरर किती आहे प्लस मायनस डेल्टा झेड. तर इक्वेशन कसं लिहिता येईल, इज इक्वल टू ए प्लस मायनस डेल्टा ए डिवायडेड बाय बी प्लस मायनस डेल्टा बी. हा पार्ट समजला का बघा रे, नक्की समजला. ओके, काय केलं आपण, हे जे इक्वेशन होतं ह्याला विथ एरर लिमिट्स लिहून काढलं आपण. ओके, हा पार्ट आला लक्षात सगळ्यांना. ओके, आता आपण काय करू शकतो, ह्या प्रत्येक टर्ममधून आपल्याला जे आन्सर पाहिजे ते डेल्टा झेड बाय झेडच्या फॉर्ममध्ये पाहिजे किंवा डेल्टा ए बाय ए किंवा डेल्टा बी बाय बी. आपण काय करूयात, प्रत्येक ठिकाणातनं एक एक गोष्ट कॉमन काढूयात. म्हणजे सपोज करा हे जे पहिलं इक्वेशन होतं यातनं मी जर झेड कॉमन काढलं, झेड बाहेर काढलं तर मध्ये किती उरेल 1 प्लस मायनस डेल्टा झेड बाय झेड. ज्या मुलांना ह्या स्टेपला डाऊट आहे त्यांनी काय करतील, ह्या झेडला मध्ये घेऊन जा आणि मल्टिप्लाय करा याच्यासोबत पण आणि याच्यासोबत पण. तुम्हाला परत एकदा हेच इक्वेशन मिळेल. आलं लक्षात. तितकी काही आवड गोष्ट नाही कॉमन काढणं. ओके, सेम करा आता ए साठी. इथं काय येईल बघा, आता ए 1 प्लस मायनस डेल्टा ए बाय ए. ओके, इथं काय येईल बघा बरं, आता बी 1 प्लस मायनस डेल्टा बी बाय बी. लक्षपूर्वक बघा, इथं ए बाय बी आलेलं आहे. ह्याला जर आपण इक्वेशन नंबर 1 दिलं, आपल्याला काय माहिती आहे फ्रॉम इक्वेशन 1 झेड इज इक्वल टू ए बाय बी. त्यामुळे आपण ह्या ए बाय बीला झेड सोबत कॅन्सल करू शकतो. आता इथं उरलं काय, आपल्याकडे इथं उरले काय बघा, आता या ठिकाणी आपल्याकडे फक्त उरले काय 1 प्लस मायनस डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू, ही वरची टर्म किती आलेली आहे 1 प्लस मायनस डेल्टा ए बाय ए डिवायडेड बाय 1 प्लस मायनस डेल्टा बी बाय बी. हा पार्ट समजला का बघा सगळ्यांना. ओके, आता आपण काय करूयात, ही जी टर्म होती ह्याला वरती घेऊन जाऊयात. इक्वेशन कसं होईल बघा, मग 1 प्लस मायनस डेल्टा ए बाय बी. ह्याला जर आपण इथं येईल ना. ओके, थँक्यू. आता इंटू इथं काय येईल बघा, वरती जाऊन टर्म कशी होईल ही 1 मायनस प्लस
डेल्टा बी बाय बी. ओके, आपण याला काय केलं, एक्सपांड केलं, कारण ह्याचा पॉवर -1 होता, वरती जाऊन +1 झाला अँड सो ऑन. आता लक्षपूर्वक बघा, ही टर्म तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. या साईडला काय आहे, 1 ± डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू, या ठिकाणी काय आलेलं आहे, 1 ± डेल्टा ए बाय ए इंटू 1 - डेल्टा बी बाय बी. ह्याला सॉल्व्ह करायचा सिंपल उपाय काय बघा, ही टर्म आपण अशीच घेतली, 1 ± डेल्टा झेड बाय झेड. ह्याला आपण मल्टिप्लाय केलं. सपोज करा पहिल्यांदा 1 न मल्टिप्लाय केलं, हे 1 आलं. ओके, पुढची टर्म काय येईल सांगा बरं, ± डेल्टा ए बाय ए. ओके, त्याच्यानंतर पुढची टर्म काय येईल बघा, आपण आणखी एकदा मल्टिप्लाय केलं कुणानं, पहिल्यांदा आपण 1 न याला केलं, पुन्हा एकदा आपण काय केलं, ह्या 1 न याला केलं, सेकंड टर्मला काय केलं, डेल्टा बी बाय बीने मल्टिप्लाय केलात, तर उत्तर काय येईल तुमचं, ± डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी. ओके, आणि लास्ट टर्म काय येईल तुमची लास्ट टर्म येईल आता -+ डेल्टा बी बाय बी. पार्ट समजला का बघा सगळ्यांना, हा काही डाऊट कन्फ्युजन नाही तुम्हाला याच्यामध्ये. ओके, हे टर्म मल्टिप्लायमध्ये आहे का, लक्षपूर्वक बघा, ही जी टर्म आहे ही कशी आहे, टर्म तुमची मल्टिप्लायमध्ये आहे. ओके, त्यामुळं वाटल्याचं साईन मी काढून टाकतो, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. ही टर्म जी आहे ती कशी आहे, मल्टिप्लायमधली आहे. एकूण 4 टर्म मिळतील ना, a + b c + d, आपण तो फॉर्म्युला वापरला. ओके, ही टर्म मल्टिप्लायमध्ये, याच्यासोबत कन्फ्यूज होऊ नका. आता लक्षपूर्वक बघा बरं का, जर मी तुम्हाला म्हणलं 0.02 × 0.02 मल्टिप्लाय करा, तर तुमचं उत्तर किती येईल रे, तुमचं उत्तर येईल 0.0004. याचा अर्थ काय झाला, जर गोष्टी स्मॉलर असतील आणि त्यांचा आपण मल्टिप्लाय केला तर गोष्टी आणखी स्मॉल होत जातात. त्यामुळे आपण काय करू शकतो, ही जी टर्म आहे, कोणती टर्म, ही जी टर्म आहे याला आपण निग्लेक्ट करू शकतो. ओके, ही जी टर्म आहे कोणती, डेल्टा ए बाय ए इंटू डेल्टा बी बाय बी, ह्या टर्मला आपण पूर्ण टर्मला ह्याला आपण निग्लेक्ट करू शकतो. याचं कारण काय आहे बघा, डेल्टा ए बाय ए खूप लहान आहे, डेल्टा बी बाय बी पण खूप लहान आहे, ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन खूप लहान येईल आणि त्यामुळं आपण यांची व्हॅल्यू निग्लेक्ट करू शकतो. जर याला आपण निग्लेक्ट केलं तर आपला आन्सर किती येईल, 1 ± डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू 1 ± डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी. हे 1 कॅन्सल, हे 1 कॅन्सल, आणि आपल्यासमोर काय मिळालं बघा आता, डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू किती आलेलं आहे, ± डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी. इथंपर्यंतचा पार्ट कळाला का बघा. ओके, आता आपण उत्तराच्या एकदम जवळ आलोत. आता ह्याच्या एकूण 4 कॉम्बिनेशन बनतील. ही जी टर्म आहे ना, ह्याचे एकूण किती कॉम्बिनेशन बनतील, आता एकूण 4 कॉम्बिनेशन बनतील. कोणते कोणते बनतील सांगा बरं, ह्याचे एकूण 4 कॉम्बिनेशन बनतील. त्यातली पहिलं कॉम्बिनेशन कोणतं असणार आहे बघा, ह्याचे एकूण 4 कॉम्बिनेशन, त्यातलं पहिलं कोणतं असणार आहे, प्लस डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी, फर्स्ट कॉम्बिनेशन. सेकंड कॉम्बिनेशन कोणतं येईल बघा, डेल्टा ए बाय ए मायनस डेल्टा बी बाय बी. ओके, थर्ड कॉम्बिनेशन काय येईल, मायनस डेल्टा बी बाय बी डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी. ओके, त्याच्यानंतर आणखी एक कॉम्बिनेशन काय येईल बघा, त्याच्यानंतर लास्ट कॉम्बिनेशन काय येईल आपल्याकडे, मायनस डेल्टा ए बाय ए मायनस डेल्टा बी बाय बी. आता आपण जर 4 कॉम्बिनेशन्सला तुम्ही व्यवस्थित बघितलात, ह्या 4 कॉम्बिनेशनपैकी ह्या दोघांच्या व्हॅल्यू ज्या येतात, ह्या 4 कॉम्बिनेशनपैकी ह्या फर्स्टच्या आणि लास्टच्या दोघांच्या व्हॅल्यू काय येतात, जास्त येतात. त्यामुळे आपण काय लिहू शकतो, ± डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू, प्लस मायनस कॉमन काढलं, मध्ये किती आलं फक्त, डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी. आणि शेवटी आपण काय दाखवलं, शेवटी दॅट इज डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी. लक्षामध्ये, अँड दॅट इज आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं, आपण सांगू शकतो हेन्स प्रूव्ड. लक्षामध्ये, सगळ्या स्टेप व्यवस्थित बघून घ्या.
तुम्ही स्वतः सॉल्व करायला बघा. फक्त पाहून किंवा ऐकून फिजिक्स लक्षामध्ये राहत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर वेळ द्यावा लागेल, प्रॉपर टाईम तुम्हाला त्यासाठी द्यावाच लागेल. याला काहीही पर्याय नाही आहे आपल्याकडे. ओके, आपण हे प्रूव्ह केलं. आलं लक्षामध्ये? हे जर तुम्हाला प्रूफ कळालं तर तुम्ही न्यूमरिकलसुद्धा चांगल्या पद्धतीने सॉल्व करू शकतात. आपण बघूयात पुढचा क्वेश्चन. पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगतोय बघा. डिराईव्ह द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल हॅव्हिंग मास m अँड वेलॉसिटी v युझिंग डायमेन्शनल ॲनालायसिस. आपल्याला काय करायचं आहे, कायनेटिक एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. ओके, युझिंग मास अँड वेलॉसिटी अँड प्रॉपर्टी ऑफ डायमेन्शनल ॲनालायसिस. तर डायमेन्शन्स ऑफ मास सगळ्यांना माहिती आहेत, काय आहेत रे, एमचा पॉवर 1. डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी काय आहेत, डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी आहेत एलचा पॉवर 1 टीचा पॉवर -1. आता आपल्याला काय करायचं आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी काढायचं आहे. मी सपोज काय केलं, कायनेटिक एनर्जी प्रोपोर्शनल टू मास. बरोबर आहे ना, म्हणजे आपल्याला मासवरती डिपेंड आहे आणि सांगितले. आणि आपण पुन्हा काय घेतलं, कायनेटिक एनर्जी प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. ह्याला आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं सांगू शकतो, कायनेटिक एनर्जी प्रोपोर्शनल टू m अँड कायनेटिक एनर्जी प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी v. सो कंबाईन फॉर्ममध्ये तुम्ही काय सांगू शकतात, कायनेटिक एनर्जी प्रोपोर्शनल टू मास इंटू वेलॉसिटी. पहिलं स्टेटमेंट. ओके, आता आपण ह्याच्यानुसार पुन्हा काय लिहू शकतो बघा, ह्याच्या पुढे जाऊन आता आपण काय लिहू शकतो, दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट k इंटू m इंटू v. या ठिकाणी हा जो काही k आलेला आहे त्याला काय म्हणायचं, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हा जो k आपण घेतला आहे, हा k काय आहे रे, दिस k इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. या ठिकाणी हा जो k आपण घेतलेला आहे तो काय आहे, इट इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ह्या k ला आपण काय नाव दिलं आहे, इट इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आता त्याला आपण सॉल्व करूयात. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी कशी डिपेंड आहे माहिती आहे का, नाही. त्यामुळे आपण काय घेतलं, एमचा पॉवर a घेतला आणि वेलॉसिटीचा पॉवर किती घेतला आपण, b घेतला. इथे सुद्धा काय येईल, पॉवर a येईल आणि इथे किती येईल, पॉवर b. कारण आपल्याला माहीत नाही ना हे डायरेक्ट प्रोपोर्शन आहे का इनवर्स प्रोपोर्शन आहे का कसं प्रोपोर्शन आहे, त्यासाठी आपण पॉवर काय घेतले, a आणि b घेतले. आता आपल्याला इथं काय आलं मग, एचा पॉवर आणि या बीचा पॉवर. आता त्याला आपण सॉल्व करूयात. सध्या आपल्याकडे काय आलेलं आहे बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू k कॉन्स्टंट इंटू एमचा पॉवर a आणि व्हीचा पॉवर b. याला आपण विथ डायमेन्शन्स जर लिहिलं, ओके, आता याला आपल्याला कसं लिहिता येईल बघा, इट इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी काय आहेत रे, डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी. अच्छा, वर आपण लिहायचं राहिले का, आपण लिहूयात. डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी काय आहे, आता वरती काढलं होतं आपण L2 m1 t-2. मला वाटतं आपण MCQ सॉल्व करताना काढलं होतं L2 m1 t-2. आता आपण व्हॅल्यू पुटअप करूयात. डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी किती आल्या, L2 m1 t-2. कॉन्स्टंटला कॉन्स्टंट k. डायमेन्शन्स ऑफ मास किती येतात, m1, त्याचा पॉवर किती आला, a. डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी किती आल्या, L1 t-1, त्याचा पॉवर किती आला, b. थोडक्यात इथं काय आलं बघा, एक साईड काय आली, L2 m1 t-2. ओके, एक साईड किती आली, केला k. ह्याला सॉल्व करा, mचा पॉवर a आला. ओके, इथं किती आलं बघा, Lचा पॉवर b, टीचा पॉवर किती आला, परत एकदा -b. हे समजलं का बघा सगळ्यांना, अच्छा समजलं. सेकंड केसमध्ये ह्याला मल्टिप्लाय करा आता व्यवस्थित, हा केला k. इथं काय आलं बघा, Lचा पॉवर b, mचा पॉवर a, टीचा पॉवर किती आला, -b. आणि या ठिकाणी किती आलेला आहे, L2 m1 t-2. आता मी काय म्हणतोय, जर हे इक्वल असेल तर मी या ठिकाणी वापरू शकतो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. जर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी आपण यूज केलं तर ते काय सांगतात आपल्याला, डायमेन्शन्स ऑफ LHS मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ RHS. म्हणजेच काय आलं, इथं Lचा पॉवर 2 आहे आणि इथं किती आहे, b आहे. म्हणजे ऑब्वियसली तुम्ही काय सांगणार की बाबा b इज इक्वल टू काय आलं, 2 आलेला आहे. ओके, इथं काय सांगणार, a इज इक्वल टू किती आलं, m ला कम्पेअर करा, a इज इक्वल टू आलेला आहे 1.
आणि इथं -2 इज इक्वल टू काय आलेलं आहे, -2 इज इक्वल टू आलेलं आहे -b, म्हणजे पुन्हा एकदा b इज इक्वल टू किती आलं, 2 आलं. आता परत बघा, आपण इक्वेशन काय घेतलं होतं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आलं होतं, k इंटू एमचा पॉवर a आणि इथं व्हीचा पॉवर b. याला आपण कसं लिहू शकतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू k ला k एमचा पॉवर 1 आणि v स्क्वेअर. सो आपण काय काढला, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काढला. आणि ही जर k ची व्हॅल्यू आहे, ह्या k ला आपण काही वेगळ्या मेथडनं काढू शकतो, बाय युझिंग द मॅथमॅटिकल फॉर्म्युला ऑर अदर थिंग्स आपण k ला काढू शकतो. ॲक्च्युअलमध्ये k ची व्हॅल्यू किती आहे, हाफ आहे. सो फॉर्म्युला काय येईल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. पण आपण हे हाफ काढू शकत नाहीत बाय युझिंग द डायमेन्शनल फॉर्म्युला. दिस इज वन ऑफ द लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, की जे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहेत त्याची आपण व्हॅल्यू काढू शकत नाहीत. लक्षामध्ये स्टेप कळाल्या का बघा. ओके, ज्यावेळेस आपण हायर लेवलचे एक्झाम्पल बघणार आहेत, हे तर स्टेट बोर्डचे एक्झाम्पल खूप सोपे असतात, त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी यायला पाहिजेत. ओके, आपण बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा क्वेश्चन काय सांगतोय बघा, द मासेस ऑफ टू बॉडीज आर मेजर्ड ॲज, लेट सपोज दॅट m1 इज इक्वल टू किती आलेला आहे, 15.7 प्लस मायनस 0.2 kg. ओके, याचा अर्थ काय झाला बघा, m1 किती आलेला आहे, 15.7 ओके किलोग्रॅमला किलोग्रॅम. आणि m1 मधला एरर किती दिला आहे बघा, डेल्टा m1 इज इक्वल टू तुम्हाला किती दिलेला आहे, 0.2 किलोग्रॅम. ओके, सिमिलरली तुम्हाला पुढे काय दिले बघा, सेकंड m2 प्लस मायनस डेल्टा m2 तुम्हाला किती सांगितलेलं आहे, 27.3 प्लस मायनस 0.3 किलोग्रॅम. आणि ह्याच्यानुसार आपण काय सांगितलं, पुन्हा एकदा m2 इज इक्वल टू किती सांगितलं आपल्याला, 27.3 किलोग्रॅम प्लस डेल्टा m2 इज इक्वल टू किती आलेला आहे, 0.3. आपल्याला काय सांगितलेलं आहे, 0.3. विचारले काय बघा, आता आपल्याला टोटल मास अँड एरर. आता ज्यावेळेस आपण टोटल मास काढतो, टोटल मास इज इक्वल टू काय येईल, m इज इक्वल टू m1 प्लस m2. टोटल मास किती आलं रे बाबा, टोटल मास इज इक्वल टू आलं m इज इक्वल टू m1 प्लस m2. m1 ची व्हॅल्यू किती होती, 15.7 प्लस इथं किती होतं, 27.3. आफ्टर सॉल्विंग दिस, या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर किती येईल बघा आपला आन्सर. सवय पडली आहे कॅल्सीची, इट्स नॉट अ गुड थिंग. ओके, हे किती आलेलं आहे आता, इट इज आलेलं आहे 43 किलोग्रॅम, 43 किलोग्रॅम. आणि याचा एरर बघा, याचा एरर काढताना आपल्याला लॉजिक काय लावायचं आहे, एरर्स इन ॲडिशन. एरर इन ॲडिशन आठवलं का, फॉर्म्युला काय असतोय, वरती आपण काढला होता डेल्टा झेडसाठी. इथं काय येईल, डेल्टा m इज इक्वल टू डेल्टा m1 प्लस डेल्टा m2. सो इथं डेल्टा m1 किती होता, 0.2 प्लस 0.3 इज इक्वल टू किती आला, 0.5. सो तुमचं टोटल मास विथ एरर लिमिट, उत्तर किती येईल बघा, तुमचं टोटल मास विथ एरर लिमिट किती येईल, 43 प्लस मायनस 0.5 किलोग्रॅम. तुमचा आन्सर किती येईल, विदिन द एरर लिमिट किती आलं उत्तर तुमचं, 47 प्लस मायनस 0.5. सगळी कन्सेप्ट कशावरची होती, एरर इन ॲडिशन्स. ओके, पूर्णच्या पूर्ण आपलं सोल्युशन जे काढलं आपण ते कशावरती काढलेलं आहे, एरर्स इन ॲडिशन. आलं लक्षामध्ये. सिम्पल काय करायचं बघा, ह्या दोघांची ॲडिशन करायची आणि नंतर एररची सुद्धा काय करायची, आपण ॲडिशन करायची, आन्सर होऊन जाईल. आलं लक्षामध्ये सगळ्यांना. हे क्वेश्चन तुमचे 2 or 3 मार्क्स क्वेश्चन आता आपले सुरू झालेले आहेत. आपण बघूयात पुढचा प्रश्न. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन टाइम, इतर आपल्याला टाइम दिलाय, t इज इक्वल टू किती दिलाय रे, 100 प्लस मायनस 1 सेकंद इज, डिस्टन्स आपल्याला सांगितलंय, डिस्टन्स आपल्याला किती सांगितलंय, x इज इक्वल टू 5.2 प्लस मायनस 0.1 मीटर. हा पार्ट कळाला का बघा सगळ्यांना. ओके, थोडक्यात आपण काय सांगू शकतो, आपल्याला टाईमची व्हॅल्यू किती सांगितलेली आहे, 100 सेकंद. अच्छा, आणि टाईममधला एरर डेल्टा टी आपल्याला किती सांगितलेला आहे, 1 सेकंद. ओके, सिमिलरली आपण काय सांगू शकतो, x इज इक्वल टू आपल्याला किती सांगितलं आहे ॲक्च्युअलमध्ये, 5.2 मीटर. आणि आपल्याला विचारलं काय, आता आपल्याला विचारलं आहे डेल्टा x इज इक्वल टू किती दिलं आपल्याला परत, 0.1 मीटर. आणि विचारले काय बघा आपल्याला,
व्हॉट इज स्पीड अँड इट्स एरर. आपल्याला विचारलं काय आता, स्पीड व्ही किती असेल विथ एरर लिमिट. स्पीड व्ही इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, आणि काय विचारलं आपल्याला, डेल्टा व्ही विचारला आहे. आपण सॉल्व्ह करू शकतो, फार काही अवघड गोष्टी बिलकुल नाहीत. सगळ्यात अगोदर इथं फॉर्म्युला ऑफ स्पीड काय येईल सांगा बरं. स्पीड इज इक्वल टू काय आला फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. अच्छा, स्पीड इज इक्वल टू काय आला फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू आला फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाईम. आता स्पीडचा या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे, व्ही इज इक्वल टू एक्स अपॉन टी. हा फॉर्म्युला कळाला का बघा, व्ही इज इक्वल टू किती गेलात, एक्स अपॉन टी. तर सुरुवातीला आपण व्ही काढूयात. व्ही इज इक्वल टू बघा, एक्सची व्हॅल्यू किती होती 5.2, टी किती होता 100. सो आपला आन्सर किती येईल बघा, 5.2 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू किती आला आपल्याकडे, स्पीड व्ही इज इक्वल टू आलेली आहे 0.052 मीटर पर सेकंद. पहिला पार्ट कळाला सगळ्यांना, नो डाऊट नो कन्फ्युजन. ओके, त्याच्यानंतर सेकंड पार्टमध्ये डेल्टा व्ही काढायचं आहे आपल्याला. सेकंड पार्टमध्ये आपल्याला काय काढायचं आता, टू फाइंड डेल्टा व्ही. आपल्याला यूज कोणाचा करायचा आहे फॉर्म्युला या ठिकाणी, डिव्हिजनचा. आत्ता आपण डिव्हिजनमध्ये काय बघितलं होतं बघा, झेड इज इक्वल टू काय होतं, ए डिवायडेड बाय बी. अँड दॅट्स वाय रिलेटिव्ह एरर इन झेड इज इक्वल टू काय होतं, रिलेटिव्ह एरर इन ए डिवायडेड बाय रिलेटिव्ह एरर इन बी. डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी. आता आपल्याला काय विचारलं आहे, व्ही मधला एरर विचारला आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो बघा, आपण या ठिकाणी सांगू शकतो की डेल्टा व्ही बाय व्ही इज इक्वल टू डेल्टा एक्स बाय एक्स प्लस डेल्टा टी बाय टी. आणि आपल्याला काय काढायचं होतं, डेल्टा व्ही काढायचं होतं. मग डेल्टा व्ही कसं काढणार आपण, डेल्टा एक्स बाय एक्स प्लस डेल्टा टी बाय टी इंटू व्ही. हा पार्ट समजला का बघा सगळ्यांना. आपण फॉर्म्युला कसा तयार केला सगळ्यांना लक्षामध्ये, डाऊट तुम्ही विचारू शकतात बरं का, कारण हा जो काही सगळा प्रयत्न चालला आहे हे तुम्हाला काहीतरी एक्झाम्पल सॉल्व करता यायला पाहिजेत, फिजिक्स तुम्हाला यायला पाहिजे, आवडायला पाहिजे म्हणून. त्यामुळे जर तुम्हाला एखादी गोष्ट अवघड वाटली तर तुम्ही अप्रोच करू शकतात. हा पार्ट कळाला सगळ्यांना. ओके, आता आपण काय करूयात, व्हॅल्यू पुटअप करूयात. डेल्टा व्ही इज इक्वल टू, या ठिकाणी डेल्टा व्ही इज इक्वल टू काय येईल बघा, मग डेल्टा व्ही इज इक्वल टू आपण काय घेणार, डेल्टा एक्सची व्हॅल्यू दिली आहे का बघा बरं, एरर इन द एक्स आपण लिहून घेतला आहे वरती, किती होता डेल्टा एक्स 0.1 डिवायडेड बाय हे किती आलं 5.2 प्लस डेल्टा टी 1 होतं, एकूण टी किती होतं 100, आणि व्ही आपण वर काढले, किती काढलं होतं 0.052. ओके, सो इट इज इक्वल टू, याला सॉल्व करता येईल का बघा रे, याला सॉल्व करता येईल का बघा. अच्छा, करून द्यायचं का, ही जी स्टेप आली हे आन्सर आलेला आहे 0.019 प्लस हे आन्सर किती आलेलं आहे 0.01 इंटू 0.052. आफ्टर सॉल्विंग दिस हे किती आलेलं आहे 0.029 इंटू 0.052. आणि याला जर सॉल्व केलात तुम्ही तर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळणार आहे डेल्टा व्ही इज इक्वल टू किती आलेलं आहे 0.0015 मीटर पर सेकंद. कारण ह्या ॲब्सोल्यूट एररला युनिट असते. तुम्ही जर तुमच्या पुस्तकामध्ये बघितलात जे आन्सर्स दिलेत त्यामध्ये हे आन्सर चुकलेलं आहे, त्यामुळं करेक्ट करून घ्या. दिस वन इज द राईट आन्सर. सो आपला आन्सर काय येईल बघा, शेवटी आपण कसं लिहितो व्ही प्लस मायनस डेल्टा व्ही मीटर पर सेकंद. सो व्हीची व्हॅल्यू किती आली होती 0.052 प्लस मायनस 0.0015 मीटर पर सेकंद. दिस इज द ॲक्च्युअल आन्सर. आले का लक्षामध्ये बघा सगळ्यांच्या, काही डाऊट कन्फ्युजन नाही तुम्हाला नक्की. ओके, आपण पुढे जाऊयात आणि बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा, अगेन डायमेन्शनचा प्रश्न आहे. अँड इलेक्ट्रॉन विथ चार्ज ई, तुम्हाला काय सांगितलंय बघा, चार्ज दिलाय, चार्ज क्यू इज इक्वल टू किती सांगितलंय तुम्हाला ई सांगितलंय, एंटर्स इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी. या ठिकाणी बी म्हणजे तुम्हाला काय सांगितलंय मॅग्नेटिक फील्ड. तुम्हाला बी म्हणजे काय सांगितलेलं आहे, इट इज द मॅग्नेटिक फील्ड. सिम्बॉल काय वापरले आपण बी. आपण सिम्पली स्केलरमध्ये वापरूयात.
द वेलॉसिटी व्ही, इथं या ठिकाणी व्ही म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, वेलॉसिटी, तुम्हाला वेलॉसिटी सांगितली आहे व्ही. आणि फोर्ससाठी सिम्बॉल काय वापरले आपण, एफ वापरले. आपल्याला काय विचारले बघा, आता आपल्याला काय काढायचं याच्यामध्ये, आपल्याला फाइंड काढायचे डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आपल्याला डायमेन्शन्स ऑफ बी ज्या आहेत त्या फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, फॉर्म्युला पण ऑलरेडी यांनी सांगितलं आहे. फॉर्म्युला काय सांगितलं आहे बघा, एफ इज इक्वल टू क्यू व्ही बी. या ठिकाणी आपण काय वापरणार, ई इंटू व्ही इंटू बी. दॅट्स वाय बीचा फॉर्म्युला काय येणार आहे, बीचा फॉर्म्युला आलेला आहे एफ डिवायडेड बाय ई इंटू व्ही. हा पार्ट कळाला का बघा. ओके, आता डायमेन्शन्स काढणं खूप सोपं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला प्रत्येक क्वांटिटीच्या डायमेन्शन्स माहीत असले पाहिजेत. डायमेन्शन्स ऑफ फोर्स मी आता डिराईव्ह करत नाही, खूपदा आपण केले. काय आल्या होत्या, L1 M1 T-2. ओके, इक्वेशन नंबर 1 घेतलं. डायमेन्शन्स ऑफ ई, ई म्हणजे काय आहे रे, इलेक्ट्रिकल चार्ज आहे. करंटचा फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. क्यू इज इक्वल टू काय आलेला आहे, आय टी. मग डायमेन्शन्स ऑफ क्यू काय येतील, एचा पॉवर 1 टीचा पॉवर 1. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ ई किती आले आपल्याकडे, चार्जेस आहे ना, इलेक्ट्रॉन्स असेल किंवा कुणाचंही असेल. डायमेन्शन्स काय आलेले आहेत, A1 T1. ह्याला आपण दिलं इक्वेशन नंबर 2. हा पार्ट समजला का बघा. ओके, आणि 3 नंबरला कोणती क्वांटिटी आहे आपल्याकडे, व्हेलॉसिटी. व्हीचा फॉर्म्युला काय आहे डायमेन्शनचा, L1 T-1. ह्याला आपण नाव काय दिलं, इक्वेशन नंबर 1 2 3. आता आपल्याला काय करायचे, डायमेन्शन्स ऑफ बी काढायचे. डायमेन्शन्स ऑफ बी बघा, आता आपण डायमेन्शन्स ऑफ बी कशा काढू शकतो, बीचा फॉर्म्युला काय आहे, इट इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय ई इंटू व्ही. सिम्पल, एक एक डायमेन्शन्स उचला, इथे टाकून द्या. काय येईल बघा, इक्वेशन 1 नुसार L1 M1 T-2. अच्छा, याच्या पुढे काय आलं बघा, डायमेन्शन्स ऑफ ई किती होत्या, दे आर A1 आणि इथं T1. ओके, डायमेन्शन्स ऑफ व्ही किती होत्या, L1 T-1. ओके, काय काय कॅन्सल आउट होईल सांगा पटकन, काय काय कॅन्सल आउट होईल बघा. हे L1 कटलं, हे L1 कटलं, हे -2, हे -1, हे +1 कॅन्सल. आता उरलं काय काय बघा, एमचा पॉवर 1 टीचा पॉवर -2 डिवायडेड बाय एचा पॉवर 1. आणि आन्सर ओव्हरऑल किती आलं आपलं, हे M1 T-2 एचा पॉवर -1. ह्या काय आलेल्या आहेत, डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ह्या काय आलेल्या आहेत, डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. किती आले त्या, M1 T-2 एचा पॉवर -1. ह्या आलेला आहे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर, दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक फील्ड. कसं काढलं कळालं का बघा. जर स्पीड वाटली जास्त तर तुम्ही सांगू शकता, आपल्याला कमी करता येईल. ओके, हा पार्ट पूर्ण समजलाय का बघा. ओके, ह्या काय काढल्या आपण, डायमेन्शन्स काढल्या. कुणाच्या काढलेल्या आहेत, डायमेन्शन्स ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. सिम्पल, आणि सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी प्रोव्हाइड केल्या होत्या, त्यामुळं ह्या क्वेश्चन आपल्याला खूप खूप इझी गेला. ओके, ह्या आन्सरमध्ये तुम्ही म्हणताल की सर इथं आय घेतलात तुम्ही, ए का घेतलात, आपण घेऊ शकतो. या ठिकाणी आपण आय किंवा ए वापरू शकतो डायमेन्शनसाठी. समजला प्रश्न, नक्की. आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे, क्वेश्चन नंबर 4. काय म्हणलं आहे बघा बरं, अ बॉल 2 मीटर इन रेडियस इज मेड अप ऑफ अ रोप ऑफ स्क्वेअर क्रॉस सेक्शन with the edge length 4 millimeter. Neglecting the air gaps in the ball, what is the total length of the rope to the nearest order of magnitude? काय सांगितलं आहे, तुम्ही जर घरी आपली आजी किंवा मावशी वगैरे करतात बघा, उलनपासून जे बॉल वगैरे बनवतात बघा, सेम तसंच काय केलं या ठिकाणी, एक बॉल बनला आहे. फक्त या ठिकाणी जी उलन आहे ती कशी होती, स्क्वेअर क्रॉस सेक्शनवाली. म्हणजे अशी स्क्वेअर क्रॉस सेक्शनवाली काय होती, उलन होती. आणि ह्या उलनपासून, ही जी स्क्वेअर क्रॉस सेक्शनची उलन होती ह्याच्यापासून सपोज करायची लेंथ किती आहे म्हणलं आपण, L म्हणलं. ह्याच्यापासून आपण काय तयार केला आहे, एक बॉल तयार केला आहे. ओके, म्हणजे ह्याला तुम्ही कंटिन्युअस असं हे केला असं गोल 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 करून तुम्ही काय केलात, एक उलन तयारचा एक बॉल तयार केलात. ओके, आता पुन्हा काय सांगितलं आहे, हा जो बॉल तयार झाला आहे ह्या बॉलची रेडियस आपण म्हणूयात किती आहे, सपोज करा कॅपिटल R. ओके, कॅपिटल R ही कुणाची रेडियस घेतली बघा आपण, ही
ही रेडियस घेतली बॉलची, ह्या लार्ज बॉलची रेडियस, आणि ही किती दिली आहे बघा आपल्याला 2 मीटर. हा कुणाचा बनलेला आहे बघा, एक रोप होती, त्याचा जो क्रॉस सेक्शनल एज होता, म्हणजे अशी रोप होती. हे पार्ट कळालं का बघा सगळ्यांना. आपण तुम्हाला जनरली रोप किंवा एखादी दोरा त्यावेळेस बघतात, सर्क्युलर बघून सवय आहे. या ठिकाणी काय म्हणलं आहे तुम्हाला, असा स्क्वेअर त्याचा एज होता, त्याची लेंथ एवढी होती. ओके, आता सपोज करा ह्याची जी काही लेंथ आहे ती किती घेतली आपण, स्मॉल एल घेतली, एज लेंथ. ओके, ह्याची एज लेंथ किती घेतली आपण, छोटा एल घेतली. मग याचा एरिया किती आलं लक्षात. स्मॉल एल म्हणजे काय घेतलं कळालं का बघा, एज लेंथ घेतली. किती आहे ती एज लेंथ, याची एज लेंथ तुम्हाला किती दिली आहे बघा, 4 मिलीमीटर. आपण SI सिस्टीममध्ये कन्वर्ट केलात, उत्तर किती आलं, 4 × 10⁻³ मीटर. ओके, कॅपिटल एल जे आपण घेतलेलं आहे ते काय घेतले बघा बरं. कॅपिटल एल म्हणजे आपण काय घेतलेलं आहे, लेंथ ऑफ रोप. ह्या रोपची काय घेतली आपण, लेंथ घेतली. तुम्हाला विचारले काय बघा, आता ही रोपची लेंथ एल किती असेल विचारले. प्रश्न कळाला सगळ्यांना. छोटा एल मोठा एल कन्फ्युजन नाही काहीच, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. ओके, या केसमध्ये बघा तुम्हाला एअरचे गॅप जे आहेत ते काय करायचे आहेत रे, निग्लेक्ट करायचे आहेत. तर या केसमध्ये तुम्ही लॉजिक काय वापरणार, ह्या दोघांचं सुद्धा काय सेम असेल, मास सेम असेल का बघा बरं. मास सेम असेल ना. मास का बरं सेम असेल, तुम्ही एक दोरी घेतलात, त्याला कोणता पण शेप द्या, बॉल बनवा, त्याचा बॉक्स बनवा, काय बनवायचं बनवा, त्याचं काय सेम असलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे, मास सेम असलं पाहिजे. या ठिकाणी सुद्धा आपण तीच प्रॉपर्टी वापरूयात, ह्याचं मास कॉन्स्टंट आहे, आणि जर मास कॉन्स्टंट असेल तर त्याचं व्हॉल्यूमसुद्धा काय असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे. कारण डेन्सिटी या ठिकाणी दोघांची पण काय आहे, सेम आहे. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, जे व्हॉल्यूम होतं रोपचं, जे व्हॉल्यूम होतं रोपचं ते कुणाच्या बरोबर आहे, व्हॉल्यूम ऑफ बॉलच्या. व्हॉल्यूम ऑफ बॉल इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ रोप. हा पार्ट कळाला का बघा. ओके, आता रोपचं व्हॉल्यूम किती असेल रे. आता बॉलचं व्हॉल्यूम आपण काढलं, किती काढलं, 4/3 πr³. ओके, रोपचं व्हॉल्यूम किती असेल, रोपचं व्हॉल्यूम काय असेल, रोपची लेंथ इंटू रोपचा एरिया. आता रोपचा एरिया किती असेल सांगा बरं. हे 4/3, हे पायला पाय, हे r³ ला r³. रोपचा एरिया किती असेल बघा बरं. एरिया इज इक्वल टू काय असेल, L². कारण हा जो शेप तुम्हाला दिला आहे तो कसा दिला आहे तुम्हाला, हे दिला आहे, म्हणजे इथं आपण बघितल्या काय सांगू शकतो, ह्याचा एरिया किती असेल, ह्याचा एरिया असेल L². ह्याचा एरिया किती असेल, L² असेल. तुम्ही बघितल्या सांगू शकतात. मग आता याचं व्हॉल्यूम किती आलं, लेंथ इंटू एरिया, म्हणजे इथं काय सांगू शकता तुम्ही, L × L². आता आपल्याला काय काढायचं होतं, L काढायचं होतं. तर L इज इक्वल टू काय आलं मग, 4/3 πr³ डिवायडेड बाय L². आता याला आपण जर सॉल्व करायला गेलात तर व्हॅल्यू पुटअप करूयात. इथं किती आलं, 4/3 ला 4/3, इथं पायची व्हॅल्यू किती आली, इंटू 3.14 इंटू आर म्हणजे काय, त्या मोठ्या बॉलची रेडियस किती होती बघा, व्हॅल्यू 2 मीटर. म्हणजे हा 2चा काय आला, क्यूब आला, इंटू हिची लेंथ किती होती, एज लेंथ 4 × 10⁻⁴. ह्याचा परत स्क्वेअर केलात, ह्याला सॉल्व केलात तर काय येईल बघा, हे 4 × 3.14 × 8 डिवायडेड बाय 3 × 4 × 4 × 10⁻³ × 10⁻³ हा इथंपर्यंतचा पार्ट समजला का बघा. ओके, ह्याच्या पुढे आपण ह्याला आणखी एका स्टेपपर्यंत सॉल्व करू शकतो. आता याला एक 4 कॅन्सल आउट झालं, हे उरलं किती मग आता, हे इथं परत किती आलं, हे 2 आलं. म्हणजे हे आन्सर तुमचं किती आलं, 6.28 डिवायडेड बाय 3 इंटू 10⁻, हा वरतीजून किती आला बघा, हा 10⁻, वरतीजून काय झाला, +6 झाला. आणि तुम्ही जर बघितलात ही जी व्हॅल्यू आहे ही <5 आहे, म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड आपलं किती आलेलं आहे, 10⁻6. सो जे लेंथ आली होती त्या लेंथचं ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड जे तुम्हाला विचारलं होतं ते किती आलं होतं, 10⁻6. आणि व्हॅल्यू किती येईल, 2 × 10⁻6. सो
2 इंटू 10⁶ मीटर लेंथ जर असेल ह्याचा आपण काय करू शकतो, तो बॉल आपण तयार करू शकतो. प्रश्न समजला का बघा. हा पूर्ण क्वेश्चनचा खेळ कोणत्या कन्सेप्टवरती होता, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. ह्याचा पूर्ण जो खेळ कशावरती होता, व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टंट आहे. सेम क्वेश्चन तुम्ही एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये बघू शकतात की इथं जी रोप आपण कशी घेतली होती शेपची, स्क्वेअर शेपची घेतली होती. त्याऐवजी काय करतील, तुम्हाला एखाद्या केसमध्ये अशी रोप देतील सर्क्युलर ह्याच्यातली, जे आपण रोजच्या आयुष्यामध्ये उलन वगैरे बघतो. त्यावेळेस तुम्ही काय करणार, एरिया काढायसाठी पाय आर स्क्वेअर वापरणार आणि बाकी सगळी स्टेप कशी येईल, सेमच येईल. ओके, आय होप द एक्सरसाइज आत्तापर्यंत जी आपण चर्चा केली ते सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. ह्या तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आपण आज थांबूया तिथंच. ह्याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये अपलोड केला जाईल. काही डाऊट असेल, जर काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकतात. बी फ्रँक अबाउट इट. ओके, थँक्यू.